नमस्कार, मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, श्री महालक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त व्हावी, तिने आपल्या घरात अखंड सतत वास करावा, आपला संसार सुखात समाधानाने चालावा म्हणून अनेक भाविक माता लक्ष्मीचे व्रत हे करत असतात। हे व्रत मनोभावे केल्याने त्याला उत्तम फळ प्राप्त होतं। या व्रताची सुरुवात ही मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचे असते। मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्त्व आहे। ज्याप्रमाणे श्रावण महिना हा भगवान महादेवांना समर्पित आहे, त्याचबरोबर मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीची पूजा, अर्चा, उपासना, नामस्मरण करण्यासाठी शुभ आणि पवित्र मानला जातो। या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी विशेष पूजा केली जाते। विवाहित स्त्रिया सुखी वैवाहिक जीवनासाठी हे व्रत आचरण करतात। आपल्या पतीच्या दीर्घायुष्य तसेच ते ज्या क्षेत्रात असतील त्यांच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी विवाहित महिला हे व्रत करत असतात। तसेच आपल्या मुलाबाळांची अभ्यासात प्रगती व्हावी, त्यांच्या जीवनात त्यांच्या निवडलेल्या कार्यक्षेत्रात भरभराट व्हावी हीच इच्छा प्रत्येक स्त्रीची असते। त्यासाठी प्रत्येक आई देवीला मनोभावे पूजत असते। कोणत्याही गोष्टीमध्ये आपण कितीही प्रामाणिक प्रयत्न केले पण देवीची प्रार्थना ही तेवढीच आवश्यक असते। तिच्या कृपा आशीर्वादामुळे सर्व गोष्टी या साध्य होत असतात। तसेच अविवाहित मुली योग्य जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत आचरण करतात। आनंद आणि संपत्ती समाधान शोधणारी कुटुंबे ही माता लक्ष्मीला मनोभावे पूजत असतात। तर मार्गशीर्ष गुरुवारी पूजा कशी करावी, लागणारे संपूर्ण साहित्य तसेच पूजा विधी कसा करावा याविषयी योग्य पद्धतीने तसेच साध्या सोप्या पद्धतीने आपण पूजा कशी करावी ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। या महिन्यात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा अर्चा केली जाते। लक्ष्मी मातेची पूजा करण्यासाठी 4 किंवा 5 गुरुवार हे मिळत असतात। पहिल्या गुरुवारी सुरुवात करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते। उद्यापन करताना कुमारिका किंवा महिलांना घरी बोलावून हळदी कुंकू फळ व मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचे पूजेचे व्रताची पुस्तक हे दिले जाते। हे व्रत मनोभावे केल्याने घरात सुख समृद्धी नांदते। सर्व गुरुवार पूर्ण दिवस उपवास करून संध्याकाळी पूजा कहाणी ऐकून किंवा वाचून गोड पदार्थांचा नैवेद्य देवीला अर्पण करून हा उपवास सोडला जातो। हे व्रत प्रत्येक महिलेने कुमारिकेने केलेच पाहिजे। तर या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण थोडक्यात पाहूयात। तर सर्वात प्रथम चौरंग किंवा पाट आपण घेणार आहोत। चौरंगावर अंथरण्यासाठी लाल किंवा पिवळं वस्त्र आपण घेणार आहोत। आता लक्ष्मीचा फोटो किंवा तुमच्याकडे जर मूर्ती असेल ती पूजेमध्ये तुम्ही घ्यावी। तसेच श्री गणेशांची मूर्ती, अन्नपूर्णा मातेची मूर्ती तसंच भगवान विष्णूंच्या रूपातील देवघरातील बाळकृष्ण ही आपण पूजेमध्ये घ्यावा। कोणतीही माता लक्ष्मीची पूजा ही भगवान विष्णूंच्या पूजेशिवाय व्यर्थ मानली जाते। 5 फळं आपण घ्यायची आहेत आणि जर तुमच्याकडे 5 फळं उपलब्ध नसतील तर तुम्ही 1 फळ 5 घेतले तरीही चालेल। तसंच महालक्ष्मी व्रतकथेचं पुस्तकही या पूजेसाठी आपल्याला लागणार असतं। श्रीफळ घ्यावं। ओटीचं संपूर्ण साहित्य आपण घेणार आहोत। फुलं, विड्याची पानं, आंब्याची पानं किंवा डाळा तुम्ही घेऊ शकता। माता लक्ष्मीसाठी वेणी किंवा गजराई आपण घ्यावा। मातेचा मुखवटा असेल तर तोही तुम्ही श्रीफळाला लावू शकता आणि जर नसेल तर श्रीफळालाच तुम्ही हळदी कुंकू, नथ, अलंकार हे परिधान करून छान असं सजवून तुम्ही तयार करावं। तसेच 5 प्रकारची पत्रीही या पूजेसाठी लागणार असते। त्यामध्ये आंब्याची, जास्वंदीची, कण्हेर, चाफा, अशोका अशा झाडांची पत्री आपण घ्यावी। तर गुरुवारच्या व्रताच्या दिवशी तुम्हाला ही पत्री मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होत असते। तसेच कलशाला परिधान करण्यासाठी आपण वस्त्रही घ्यावे। देवीच्या आवडीच्या सर्व वस्तू आपण पूजेमध्ये ठेवाव्यात, जसं की श्रीयंत्र, कमळगट्ट्याची माळ, कवड्या, गजांत लक्ष्मी, गोमती चक्र ह्या लक्ष्मीप्रिय वस्तू आपण पूजेमध्ये ठेवायच्या आहेत। त्याचबरोबर शंख देखील आपण पूजेमध्ये ठेवावं। तसेच नैवेद्यामध्ये लाह्या, बत्तासे, गुळ खोबरं, सुकामेवा, फळं ही आपण घ्यावीत। तसेच 1 तुपाचा किंवा तेलाचा दिवा आपण तयार करून घ्यावा। पंचामृत, स्वच्छ पाणी, विड्याची पानं तसेच आपण विडाही या पूजेमध्ये ठेवायचा आहे। त्यासाठी तुम्ही सुपारी, हळकुंड, खोबरे, नाणं, हळदी कुंकू, दुर्वा, फुलं असे संपूर्ण साहित्य घ्यावे। या सर्वांची जुळवाजुळव आपण आधीच करून घ्यावी, जेणेकरून आपली पूजेदरम्यान काही गडबड होणार नाही। श्री महालक्ष्मी व्रताचे पुस्तक सुद्धा आपण या पूजेसाठी
आवर्जून घ्यावं। त्यामध्ये पूजा कशी करावी, पूजेचे नियम काय आहेत ही सर्व माहिती दिलेली आहे। तर मार्गशीर्ष महिना अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे आणि यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताचे 4 गुरुवार हे आलेले आहेत। पहिला गुरुवार 5 डिसेंबर 2024 रोजी असेल, दुसरा गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी असणार आहे आणि तिसरा गुरुवार 19 डिसेंबर 2024 रोजी असेल, तर चौथा गुरुवार 26 डिसेंबर 2024 रोजी आहे। याआधी जर तुम्ही हे व्रत केलेले नसेल तरी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता। महिला, पुरुष, मुलं, मुली, लग्न झालेले, न झालेले प्रत्येक व्यक्ती माता लक्ष्मीचे हे व्रत आचरण करू शकता। आपल्यावर मातेची कृपा व्हावी, तसेच आपला उद्योगधंदा असेल, व्यवसाय असेल किंवा तुम्ही शिक्षण घेत असाल त्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती व्हावी, त्यासाठी हे व्रत आचरण केले जाते। तर मंडळी, पहिला गुरुवार हा 5 डिसेंबर रोजी आलेला आहे। या दिवशी पहाटे लवकर उठून स्नानादी करून निर्मळ मनाने पूजेला आपण सुरुवात करावी। दिवसभर उपवास करावा। सायंकाळी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून गाईलाही नैवेद्य देऊन मग आपण उपवास सोडावा। ही पूजा आपण स्वतःही करू शकतो, फक्त ती आपण मनोभावे पूर्ण श्रद्धेने करावी। सुरुवातीला माता लक्ष्मी देवीचे स्वागत करण्यासाठी विशेष उंबरठा पूजन आपण करावं। देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे। देवीची स्थापना ज्या ठिकाणी तुम्ही करणार असाल ती जागा पाण्याने स्वच्छ पुसून घ्यावी। ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे त्या ठिकाणी आपण स्वस्तिक किंवा मातेची पावलं काढून त्यावर चौरंग मांडावा। त्याभोवती सुंदर सुशोभित अशी रांगोळी काढून घ्यावी। लाल कपडा चौरंगावर अंथरावा। सर्वप्रथम थोड्या अक्षता घेऊन त्यावर हळदी कुंकू टाकावे आणि मग दिवा प्रज्वलित करून घ्यावा। दिव्याचीही आपण पूजा करून घ्यावी। आपल्या देवघरातील देवांचीही पंचोपचारे आपण सकाळी पूजा करून घ्यावी। त्यानंतर प्रथम श्री गणेशांना शुद्ध जलाने तसेच पंचामृताने अभिषेक करावा। बऱ्याच माझ्या मैत्रिणींचा असाही प्रश्न असतो की देवाऱ्यात कलश आहे तर आम्ही दुसरा कलश मांडावा का? तर नाही, तो तुमच्या कुलदेवीचा कलश असतो। तुमचा देवघरातील कलश हा तुमचा कुलदेवीचा कलश असल्यामुळे तो तुम्ही नेहमीच देवघरात ठेवत असता। हा आपला मार्गशीर्ष गुरुवारचा कलश आपण मांडत असतो, त्यामुळे तुम्ही देवघरातील मंगल कलश तसाच ठेवावा आणि हा आपण गुरुवारच्या पूजेसाठीच कलश मांडत असतो, त्यामुळे दुसऱ्या दिवशी हा कलश आपण उचलून घेत असतो। श्री गणेशांची पूजा आपण करून घ्यावी। अभिषेकादरम्यान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जप आपण करावा। तसेच श्री गणेशांना चंदन, हळदी, कुंकू, फूल, अक्षदा अर्पण करावेत आणि अक्षदांवर त्यांची आपण स्थापना करावी। त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्यावर देखील आपण पंचामृताने, शुद्ध पाण्याने तसेच कुंकू आणि हळद मिश्रित पाण्यानेही अभिषेक करावा। अभिषेकादरम्यान ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप आपण करत राहावा। जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो घेऊ शकता आणि त्यावर थोडं गुलाबजल टाकून तो स्वच्छ पुसून घ्यावा आणि पूजा करावी। आणि जर फोटो नसेल तर मार्गशीर्ष गुरुवारचे जे पुस्तक येतं त्यावर देखील माता लक्ष्मीचा फोटो हा असतो, त्याचीही पूजा तुम्ही केली तरीही चालेल। अशा प्रकारे अभिषेक झाल्यावर मातेला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करावं। त्यानंतर स्थापनाही करावी। तसेच आपण या दिवशी कलशाची स्थापना करत असतो आणि देवीच्या उजव्या बाजूला तुम्ही कलश मांडणी करावी। थोड्या अक्षता घेऊन अष्टदल कमळ काढावे किंवा स्वस्तिकही तुम्ही काढू शकता आणि त्यावर कलश स्थापनाही करावी। त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करावे। एका तांब्याच्या किंवा पितळेचा कलश आपण घ्यावा, त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यावे। हळदी कुंकवाचे 5 नाम किंवा रेषाही आपण ओढून घ्याव्यात। कलशामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, एक फूल, नाणं, सुपारी, हळकुंड हे सर्व साहित्य आपण टाकावं। तसेच 5 झाडाचे 5 पानं किंवा प्रत्येकी 5-5 अशी पाने तुम्ही कलशावर ठेवावी किंवा विड्याची पानं ठेवली तरीही चालेल। श्रीफळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे श्रीफळ आपण ठेवावं। कलशात हे सर्व वस्तू आपण टाकायच्या आहेत। अशा प्रकारे श्रीफळाला मातेचा मुखवटा जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही लावून घ्यावा आणि जर नसेल तर काही एक हरकत नाही, तुम्ही असंही श्रीफळ ठेवलं तरीही चालेल। श्री गणेश, माता लक्ष्मी तसेच बाळकृष्ण, अन्नपूर्णा माता, श्रीयंत्र, कवड्या, कमळगट्ट्याची माळ ही सर्वांची स्थापना आपण पूजेमध्ये आवर्जून करावी। तसेच श्री महालक्ष्मी व्रताचे जे पुस्तक आपण घेतो तेही आपण अक्षदांच्या आसनावर ठेवावं। अशा प्रकारे पूजा ही
करावी। आता माता लक्ष्मीचा मुखवटा श्रीफळाला लावून आपण व्यवस्थित करून मग कलश हा ठेवणार आहोत। तसेच वस्त्रही आपण मातेला परिधान करावेत। वेणी, गजरा असे सर्व घालून आपण मातेला सुंदर असं सजवायचं आहे। अशा प्रकारे संपूर्ण साहित्य बाजारात तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल, कारण या दिवसांमध्ये बऱ्याच प्रकारचे मुखवटे म्हणा किंवा जे वस्त्र आपण मातेला परिधान करतो बऱ्याच व्हरायटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तसेच एक पानाचा विडाही आपण पूजेमध्ये ठेवायचा आहे। त्यामध्ये हळकुंड, सुपारी, नाणं, हळदी कुंकू, अक्षदा, फूल त्याचीही पूजा करून घ्यावी। आता अशा प्रकारे संपूर्ण पूजा मांडणी आपण करावी। तसेच ओटीचे सर्व साहित्य आपण घ्यावे। ओटी तुम्ही कोणत्याही एक गुरुवारी खणा नारळाची भरायची आहे। 5 फळे ठेवावीत किंवा एकच फळ 5 घेतलं तरीही चालेल। देवीची पूजा जिथे मांडली आहे तिथे समोर एक पाट ठेवावा किंवा आसन घ्यावे आणि त्यावर बसून व्रताची कथा आणि महात्मा आपण वाचायचं आहे। वाचताना किंवा दुसऱ्याकडून वाचून घेताना मन एकाग्र असावं। हात जोडून नमस्कार करावा। श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक आपण म्हणावं। हे अष्टक म्हणण्यापूर्वी देवीला आपल्या मनातील इच्छा बोलून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला साकडं घालावं आणि निरंजन ओवाळून मग आरती करावी आणि रात्री महालक्ष्मी पूजा करून कथाही वाचावी। तसंच गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करावा। तुळशी मातेची ही पूजा आपण करून घ्यावी। गोमातेला गोग्रास दाखवावा। त्यानंतर मनोभावे प्रार्थना करावी आणि संपूर्ण कुटुंबासोबत बसून उपवासा सोडावा। देवीला नैवेद्यामध्ये तुम्ही खीर, पांढरी मिठाई आणि फळे अर्पण करू शकता। व्रताच्या दिवशी माता लक्ष्मी व्रताची कथा वाचावी। देवीच्या मंत्रांचा जप करावा। अशा प्रकारे सर्व गुरुवारची पूजा आपण करावी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नानादी आटोपून गुरुवारी ही पूजा तशीच आपण रात्रभर ठेवावी। देवीला हळदी कुंकू अर्पण करावे, दिवा लावावा, धूपदीप दाखवावा आणि जे साहित्य आपण घेतलेले होते ते त्या जागी ठेवून द्यावे। कलशावरती ठेवलेलं नारळ तोच आपण 5ही गुरुवारी किंवा जे 4 गुरुवार आलेले असतील त्यासाठी वापरावा। त्याचबरोबर श्री गणेश, माता लक्ष्मी यांच्या मूर्त्या आपण देवघरात ठेवाव्यात। तसेच कलशातील पाणी थोडं फुलाच्या साह्याने घरामध्ये शिंपडावं आणि राहिलेलं आपण आपल्या घरातील गॅलरीतील कुंड्यांमध्ये घालावं। तसेच पूजापत्री, फुले निर्माल्यामध्ये टाकावीत आणि फळं प्रसाद म्हणून घरातील मंडळींना आपण ग्रहण करायला द्यावीत। पूजेचं पुस्तक ठेवून द्यावं, ते पुढच्या गुरुवारी आपल्याला लागणार असतं। सर्व पूजा अशा प्रकारे उचलल्यावर जिथं आपण स्थापना केलेली आहे तिथं 3 वेळा हळदी कुंकू आपण अर्पण करावं आणि नमस्कार करावा। तर अशा प्रकारे सर्व पूजा विधी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला 4ही गुरुवार न चुकता न विसरता हे व्रत मनोभावे करायचे आहे। हे व्रत न चुकता न विसरता वर्षानुवर्ष केल्याने घरात समृद्धी, सुख, शांती, आनंद कायम टिकून राहतो आणि माता लक्ष्मीचा वरद हस्त कायम आपल्या घरावर राहतो आणि ती वास्तू संपन्न होत असते। श्री माता लक्ष्मीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे हे व्रत नित्यनेमाने करेल तो मनुष्य सदैव सुखी समाधानी राहील, त्याच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतील। तर अशा प्रकारे मार्गशीर्ष गुरुवारचे हे व्रत पहिल्या गुरुवारी सुरू करून शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करायचे असते। तर या महालक्ष्मी व्रतात पूजाविधी, कहाणी, आरती, नियम इत्यादी करण्याची परंपरा आहे। त्यावर श्रद्धा ठेवून मनोभावे हे व्रत केल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते आणि आपले मनोरथ हे सफल होतं। थोडक्यात काय तर श्री महालक्ष्मीचे व्रत जो मनोभावे करेल त्यावर मातेची कृपा ही सदैव राहील। त्या व्यक्तीच्या आयुष्याचे सार्थक हे होत असतं। पण श्रीमंती आल्यावर माणसाने उतू नये, मातू नये, नित्यनेमाने देवीचे चिंतन मनन हे करावे, म्हणजे माता लक्ष्मीची कृपा अखंड आपल्यावर राहते, आपली मनोकामना ही पूर्ण होतेच होते। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे श्री महालक्ष्मीचे व्रत कसे आचरण करावे, त्याचबरोबर लागणारे संपूर्ण साहित्य, पूजाविधी कसा करावा याची इन डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता। श्री स्वामी समर्थ।